बसते, जसं की हा भला मोठा पेंटबॉल वॉर झोन किंवा हे राक्षसी स्पिनिंग मशीन. हे सर्व खेळाडूंना त्यांच्या कमाल मर्यादेपर्यंत ढकलण्यासाठी बनवलेले आहे. यातून सर्वात शेवटी सोडेल तो या विशाल ट्रॉफीचा विजेता होईल. नोलन, ट्रॉफीला बसकू देऊ नकोस. बघा, अर्थात हे काही खरे काटे नाहीयेत, पण या पहिल्या ट्रॅप मधून सुटका करण्यासाठी ते खरे असल्यासारखे वागा. कारण जर तुम्ही छत खाली येण्यापूर्वी स्वतःची सुटका करून या खोलीच्या बाहेर नाही गेलात तर तुम्ही या स्पर्धेतून बाद व्हाल. बाहेर पडा, काटे खाली येत आहेत. बघूया सर्वात पहिले कोण बाहेर पडतं. बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा, जा 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 जा. कमॉन 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 कमॉन, लवकर, तुमची वेळ संपत चालली आहे. हा खेळ संपलाय. तुमच्यापैकी 49 जण एलिमिनेट झाले आहेत आणि 51 जण पुढे जात आहेत. 4 ट्रॅप्स बाकी आहेत आणि पुढे जे आहे त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. अरे बापरे, हे खरंच भयंकर आहे. हे खूप क्रेझी आहे. दुसऱ्या ट्रॅप मध्ये स्वागत आहे. आता तुम्ही पेंट बॉलच्या मैदानात अडकलेले आहात. तुमच्यापैकी जे पहिले 20 जण या युद्ध क्षेत्रात टिकून राहून फिनिश लाईन ओलांडतील आणि टाईलवर उभे राहतील ते पुढच्या ट्रॅप मध्ये जातील. तुम्ही खूप एक्साइटेड दिसत आहात. तुम्हाला पेंट बॉल गन्स घेऊन उभा असलेल्या गार्डची भीती वाटत नाहीये? मला वाटली असती, कारण तुम्हाला एकदा जरी निशाणा लागला तरी तुम्ही लगेच बाद व्हाल. मला आउट करता येतील एवढे पुरेसे बॉल्स नाहीयेत त्यांच्याकडे. आणि मी त्याच्या मागे मागेच पळणार आहे. मी त्याच्यावर नेम धरला असं, पण आमच्याकडे गन्स नाहीत आणि मला हे आवडतही नाही. आणखी एक गोष्ट, जेव्हा हिरवे लाईट्स लागतील तेवढा वेळ ते शूटिंग थांबवते. हो ठीक आहे, तेवढं वाईट नाहीये. जर मी तुमच्या जागी असतो तर हे लक्षात ठेवलं असतं. तुम्हा सगळ्यांना गुड लक. पलीकडे पहिला जाणारा मी असेल. कमॉन, नेम चुकत जायचंय ब्रो. नंबर 4 लक्षात ठेव, लक्षात ठेव, लक्षात ठेव. स्पर्धकांनो, तुम्ही तयार आहात? ओके, 3, 2, 1, गो 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 गो. ते वेड्यांसारखे पळत आहेत. ओके, ते निघाले आहेत. Oh my God. एक टीम लागलाय, आणखी गेलाय. अजूनही शूटिंग करतायत. पेंट बॉलचा पाऊस पडतोय. इथून कुठेही जाता येणार नाही. ते नेम लागून आउट होत आहे. मला वाटतं मी करू शकतो. आणखी एक केला, आणखी एक केला. मी दाराचा ढालीसारखा वापर करू शकतो. ओ ओ, तो दाराचा वापर करतोय. त्याच्यावर मारा होतोय. हो ते बघ, तो तिकडे व्हॅनच्या मागे सेफ आहे. आपण तेच जेव्हा करायला. लाईट ग्रीन होतील तेव्हा फिनिश लाईन पार करू. बोलताय, हिरवं झालं की मी निघणार. शूटिंग थांबवा. Oh my God, oh my God, oh my God. हिरवा लाईट, चल 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 चल, फिनिश लाईन कडे चल. आपण करू शकतो. दोघं रेषी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. त्याने पार केली. ओ नाही, दुसरा स्पर्धकही बाद झाला. आता 19 जागा शिल्लक आहेत आणि एकाने यश मिळवलं आहे. त्यामुळे इतर लोक सुद्धा धाडस करतील. ओ, तिकडे भरपूर लोक आहेत. ओ, त्यावर नेम लागला. कोणीही सुरक्षित नाहीये. कोणी ना कोणी बाद होतच आहे. आता काय प्लॅन आहे तुम्हाला हिरवं लोकांचा? झालं की पळायचं. ओ, इथे ब्लँकेट आहे. ओ, चल 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 वा, चल. चांगली युक्ती आहे. ते ब्लँकेट कव्हर म्हणून वापरतायत. गो 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 गो. ते शूटरचं लक्ष विचलित करतायत. आपण पळ काढूया. चल चल चल. हो, ते फुटणार आहेत. हो ते, अरे नाही, त्याच्यावर नेम लागला. तू ठीक आहेस? तू ठीक आहेस? यावेळी भरपूर जणांनी यश मिळवलंय. अरे नाही, तुझ्यावर नेम लागलाय ब्रो. तू सेफ आहेस? तू ठीक आहेस? तू ठीक आहेस? 10 जणांनी जागा मिळवण्यात यश मिळवलंय. आता फक्त 10 जागा शिल्लक आहेत. जे आतापर्यंत वाट बघत होते त्यांनी आता पुढे येण्याची गरज आहे. शूटिंग थांबवा. गो 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 गो. ओ, खूप लोकांना लागतंय. 13 जण बाकी आहेत, पण फक्त 5 जागा शिल्लक आहेत. खूप जण व्हॅनच्या पाठी लपलेत. त्यांना हलता येत नाहीये. इकडे 5 जागा शिल्लक आहेत. ते खूप जवळ आहेत. शूटिंग थांबवा. गो गो गो. ते पळतायत, ते पोचतायत, ते सगळे आले. ही तुमची शेवटची संधी आहे. तुमचे पूर्ण प्रयत्न करा. आता 4 जागा बाकी आहेत. 1 2 3. शेवटची जागा कोण घेईल? मला वाटतं मी घेतलीये. हा सेफ आहे, हा सेफ आहे. मी पोहोचलो. मी जिंकणार. बक्षीस मी घेऊन जाणार. कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही सर्वांनी टॉप 20 मध्ये जागा मिळवली आहे. लेट्स गो, लेट्स गो. तुम्ही टॉप 20 मध्ये पोहोचलात. मस्त खेळलात. हे ऐकायला मला खूप आवडतंय. तर गंमत अशी आहे, बघा तुम्ही कोणत्या रंगावर उभे आहात. ओ, तो रंग तुम्ही कुठली टाईल निवडली आहे ते अतिशय महत्वाचं आहे. काय? मी तुम्हाला ते एक्सप्लेन करणारच आहे. त्याआधी आपण तिसऱ्या ट्रॅपवर जाऊया. लेट्स गो. मला पुढे टेन्शन आलंय. पोडियमला स्वतःला हतकडी लावायची आहे.
स्टीवन ब्रो मी तुझ्या बाजूने. जर तुला विश्वास असेल तर माझा तुझ्या 100% विश्वास आहे. तुमचा कॅप्टन कोण आहे? स्टीवन आमचा हो ना. तो मजबूत आहे, तो स्ट्रॉंग आहे, तो विश्वासू आहे, तो आपला विश्वासघात नाही करणार. मी फायर फायटर मला तुझ्या कॅप्टन्सीवर पूर्ण विश्वास आहे. तू कॅप्टन झालेला मला चालेल, तू कॅप्टन बनू शकतो. मला शक्य ते मी सर्व करीन. मी कॅप्टन आहे. सगळे म्हणतात माझ्या उंचीमुळे, पण खूप प्रेशर आहे म्हणून 3 मोजल्यावर 1 2 3. तुमचं ठरलं की स्वतःला बेड्या घालून घ्या. आता इथून मागे फिरता येणार नाही. हे अगदी सोपं आहे. जर तुम्ही या सेंटर प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचलात आणि या 12 पैकी कुठेही स्वतःला हातकडी लावून घेतली तर तुम्ही खात्रीशीरपणे पुढे जाल. पण सेंटर प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी प्रत्येक कॅप्टन एक पूल बनवण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्ही खाली न पडता हे अंतर पार केलं तर तुम्ही स्वतःला इथे बांधून घेऊ शकाल किंवा 12 पैकी कुठलीही एक किल्ली घेऊन पुलावरून परत मागे जाऊन तुमच्या एक टीममेटला सोडवू शकाल. एकदा का मध्यभागी 12 लोकांनी हातकडी घातली की खेळ संपला. बाकीचे सगळे एलिमिनेट होतील. मला काळजी आहे की माझ्या सगळ्या टीममेट्स मी सोबत घेऊन जाऊ शकेन की आम्ही नाही. खूप मोठ्या संख्येने लोकांना मागे टाकून आम्ही आलोय. इतर नजर मारली. हो, आपण जिंकू शकतो. आपल्याकडे सगळे आहे. खरंच माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझा सिनियर पूर्ण विश्वास आहे. तुमच्या टीम मधल्या प्रत्येकाचा जीव तुमच्या हातात आहे. कॅप्टन्स, तुमच्या टीम मधून कोण पुढे जाईल आणि कोण मागे राहील हे तुम्ही ठरवाल. लेट्स गो. 3 2 1 गो. पूल बनवा. ते 5 पाटे आहेत. एक जरी खाली पडली तर ती कायमची गेली म्हणून समजा. सावकाश. तू मस्त करतोय. ग्रीन टीमला खरंच पुढे जायचंय. ऑरेंजने अजूनपर्यंत एकही पाटी टाकलेली नाहीये. हरकत नाही, त्याला जमेल. यो खूप चांगलं सुचलंय. बरोबर तो करतोय. बाजूने सरकवतोय आणि तू ढकलतोय. हो बरोबर. ऑलरेडी तू सगळ्या पाट्या टाकल्यास, पण पुढे काय? आता मी हे पार करून हा जाईन. फार मोठा ब्रिज आहे आणि पाट्या जास्त नाहीये. विसरू नकोस, जर तू पडलास तर तुझी संपूर्ण टीम बाद होईल. तुला जमतंय, काळजी नको तू करू. सर्वात पुढे आहेस. लेट्स गो. तू चांगलं करतोस टोमार. खूप छान. ग्रीन मध्यभागी सर्वात आधी पोहोचलाय. ओ माय गॉश. आता प्रश्न हा आहे की तो स्वतःला हातकडी लावून घेईल आणि स्वतःची जागा निश्चित करेल की तो त्या 12 पैकी एक किल्ली घेईल आणि त्याच्या एका टीममेटची सुटका करण्याचा प्रयत्न करेल. ओ, त्याने पहिली किल्ली घेतली. गो. आणि तू त्याच्या टीम मधून सर्वात पहिले कोणाला सोडवेल? इथे 20 लोक आहेत पण मध्यभागी फक्त 12 हातकड्या आहेत. ऑरेंज तुला स्पीड वाढवावी लागेल. सगळे तुझ्या पुढे गेले आहे. तुझा वेळ घे. सुरक्षितपणे खेळ. मला परत येऊन हे घेऊन जावं लागेल. खूप छान करतोय स्टीव. एकदम मस्त करतोयस. तू चांगलं करतोस मित्र. वेळ घे. वेळ घेऊन जा. जर तू पडलास तर सगळं संपेल. ऑलराईट ग्रीन, लेट्स गो. तू खूप छान करतोय स्टीव. ग्रीन आपल्या पहिल्या टीममेटला सोडवणार आहे. पटकन सोडव. मी तुझ्यासोबत येऊ. नाही ग्रीन कॅप्टन आधी आपल्या संपूर्ण टीमला सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि मग ते ब्रिज ओलांडून येतील. अशा प्रकारे तो कुठल्याही अडथळ्याविना झटपट किल्ला मिळवू शकेल आणि पूल पार करू शकेल. इथे तुमच्या संतुलनाची परीक्षा होणार आहे. तू आधीच इतरांपेक्षा थोडा मागे आहेस. ओ, ग्रीन परत आलेला आहे आणि ऑरेंज अजूनपर्यंत इथे पोहोचला सुद्धा नाहीये. तू त्याची दुसरी किल्ली घेऊन जातो आणि तू पहिलीच घेतली नाहीयेस. आता प्रत्येक कॅप्टनने किल्ली घेतलेली आहे पण लक्षात ठेवा इथे फक्त 12 किल्ल्या आहेत आणि तुम्ही 20 आहात. तुम्हाला हिशोब करता येतो. शांत राहा. ओके, तुझं डोकं शांत ठेव. ऑस्टिन पिंक टीम मधून पहिला अनलॉक होणारा खेळाडू आहे. तो निघालाय. तू चांगली प्रगती करतोय. बरोबर जातोय. एक मिनिट, इथे तर ट्रॅफिक जाम झालं. कॅप्टन पुढे जाऊ शकत नाही कारण तू त्याच्या वाटेत आहे. कमॉन. हे टाळण्याकरता स्टॉमरने अशी स्ट्रॅटेजी बनवली होती. तू चांगलं करतोस. बरोबर आहे. एकदम योग्य आहे. उमर एकदम भन्नाट आहे. सांभाळून. ओ, ग्रीन टीमने सर्वात पहिले आपला टीममेट पलीकडे नेलेला आहे. लेट्स गो. ओ, एक मिनिट. ओ, त्याने तुम्हाला अडचणीत टाकलं. काय टीम अडचणीत आहे. काय, मला तुम्हाला अडचणीत टाकायचं नव्हतं. पिंकने 12 पैकी पहिली जागा मिळवली आहे पण ग्रीन टीमच्या स्ट्रॅटेजीमुळे त्यांचा पूल रिकामा आहे आणि त्यामुळे त्यांचा कॅप्टन इतरांपेक्षा जास्तीत जास्त किल्ल्या घेऊ शकतोय. हो तो चाललाय. अरे बापरे, त्याची शारीरिक क्षमता बघा. खूपच प्रभावी आहे. आणि ते टोमार मग झालं, आपण जाऊ शकू. गोल मिळवण्याआधी त्याने 30 खूप छान. तू बाहेर आहे. ठीक आहे. ते बघ ते कसं करतायत. त्यांची आल्या बघितलीस ते सगळे थांबलेत त्यामुळे त्यांना फास्ट जाता येते. मी जाऊ की थांबू? मला असं वाटतं की स्टीव्हलाच फक्त जाऊ द्यावं. ओ, ब्लूने पूल पुन्हा पार केला आणि तिची टीममेट तिच्या मागेच आहे. जा. ब्लू टीमने त्यांची पहिली जागा मिळवली आहे. ग्रीन मागे पडते. तुला तुझ्या टीम करता जरा घाई करावी लागेल. इथे आणखी किल्ल्या नाहीयेत. इथे किल्ल्या संपल्या. इथे किल्ली आहे. तुझं नक्की ठरलंय तुला पाट्या अशा ठेवायच्या आहेत. ऑरेंज टीमच्या पाट्या बघा. मला नाही वाटत त्यांच्या कॅप्टनला आता त्या वापरता येतील. पाट्या खूप लांब आहेत. गाईस. हे बघून असं वाटत नाही की आता त्याला परत जाता येणार आहे. माहित नाही आता हे आम्हाला जमेल की नाही. Come on. गो जोसेफ. वर खेचतो. बहुत आता बाकी आहेत. एक मिनिट. ग्रीनने त्याच्या संपूर्ण टीमला सोडवलंय. तुला बोललो होत्या बी चल निघूया. संपूर्ण ग्रीन टीम सेंटरला येण्यासाठी निघाली आहे. जागा झटपट भरत आहेत. ग्रीन टीम, कम ऑन. खूप छान.
चला इथून जाऊया. खाली नका पडू. सांभाळून सांभाळून खाली नका पडू. खूप जास्त हलताय. चला चला पुढे चला. माझा हात पकड. चल घे, कमॉन. ओ चला सगळ्यांनी. चला सगळ्यांनी. लवकर, खूप कमी जागा बाकी आहे. लवकर सांग मी काय करायला हवं. हातकडे कमी होत चालले. तुला पुढे जायला हवं. तुम्हाला सोडून जायचं नाहीये. उडी घे, उडी घे, उडी घे उडी घे. प्लीज चल पळ. मी नाही करू शकणार. उडी घे, उडी नाही घे. जमणार. काही होत नाही. उडी घे आणि पळत जा आणि उडी मार, पळत जा, जोरात उडी घे. जा. अरे यार. ती पडली. खूप लांब आहे का? आम्ही पकडू तुला. पकडशील? हो आम्ही पकडलं. थँक्यू गाईज. तू तुझा शेवटचा टीममेट घेणार आहेस. मी तुला म्हणालो होतो. मी तुला शब्द पाळतो. ओ माय गॉश, त्याने संपूर्ण ग्रीन टीमला आणलंय. ब्लू आणि पिंकने तिघांना आणलं आणि ऑरेंज टीम कडून कोणीच नाही, फक्त कॅप्टनला जागा मिळाली. 2 पूर्णपणे वेगवेगळे निकाल. हे ठीक नाहीये ब्रो. हे ठीक नाहीये. मला माझ्या टीमचा बदला घ्यायचा आहे. मला ग्रीन टीमच्या कॅप्टनला बाहेर काढायचा आहे. आता तो सगळ्यांसाठी धोकादायक बनलाय. टोमर, आय लव्ह यू. तू सर्वात बेस्ट आहे. ब्रो, तू तुझ्या संपूर्ण टीमला वाचवलंस. मी खोटं बोलत नाही. मी दिलेला शब्द पाळतो. सगळ्यांचं चौथ्या ट्रॅप मध्ये स्वागत आहे. हे काय आहे? या ट्रॅप मध्ये हे काय आहे हे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला ते प्रत्यक्षात दाखवणार आहे. सुरू करा. या चॅलेंज मध्ये प्रत्येक राऊंड मध्ये तुमच्यापैकी 3 जण या भल्या मोठ्या फिरणाऱ्या चाकाच्या पातीला खाली वाकून आणि उडी मारून चुकवतील. जर पडलात तर एलिमिनेट व्हाल. शेवटी उरणारा स्पर्धक शेवटच्या ट्रॅप मध्ये जाईल. धमाल आहे. आपण करू शकतो. तर लालो, तू इथे वर येशील का? तो हे वैद्यकीय दृष्ट्या करू शकणार नाही म्हणून आम्ही त्याला $5,000 देतोय आणि तो या चॅलेंज मधून बाहेर पडतो. थँक्यू. सगळ्यांना खूप शुभेच्छा. माझा सर्वांवर विश्वास आहे. बाय. बाय. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या कॅप्टनची निवड करायची आहे. माझ्याकडे नका बघू. ऑरेंज टीम साठी तुला काही करता नाही आलं. पाट्या खूप लांब आहेत गाईस. यो, पिंक टीमने पार केलं. मी आणखीन पुढे नाही जाऊ शकत. टोमर ग्रीन टीमचा कॅप्टन होता, त्याने बाहेर काढलं. पुढे जातोय. मी स्वतः सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करेन जेणेकरून स्पर्धा निष्पक्ष होईल. जर टॉमर तुमचा कॅप्टन हवा असेल तर हात वर करा. ठीक आहे. टॉमरला बहुतेक सर्वांचं मत आहे. याची निवड केली असल्यामुळे मला वाटतं तू प्लॅटफॉर्मवर यावं. लेट्स गो. मी तिकडे जाऊ शकतो. हो, पटकन. हे काय आता होतंय? तुला ठरवावं लागेल की तुम्ही कोणता खेळ खेळणार आहात. तुला सहनशक्तीचा खेळ खेळायचा आहे, कौशल्याचा खेळ खेळायचा आहे, की तुला ताकदीचा खेळ खेळायचा आहे. खेळाची निवड केल्यानंतर तुला सामना करण्यासाठी 2 प्रतिस्पर्ध्यांची निवड करायची आहे, ज्यांच्या विरुद्ध शेवटी उरणारा पुढे जाईल. तू ती $100,000 ची ट्रॉफी जिंकशील की नाही हे आता तुझ्या निर्णयावर अवलंबून आहे. ताकद, कौशल्य की सहनशक्ती? ताकद. तू ताकदीची निवड केली आहेस. याचा अर्थ या चॅलेंज साठी तुला हे वजनदार वेस्ट घालावं लागेल. माझ्याकडे आणखी 2 आहेत. हे मी कोणाला द्यायचे आहेत? मी या दोघांची निवड करतोय कारण मला त्यांना चॅलेंज करायचंय आणि जर मी त्यांना हरवलं तर ते पुढच्या चॅलेंज मध्ये नसतील. बायन, स्टीवन. वो, या ट्रॅपचे 4 राऊंड होतील. याचा अर्थ तुमच्यापैकी फक्त 4 जण शेवटच्या ट्रॅप मध्ये जातील. हे आपले ऑफिशियल स्पर्धक आहेत पहिल्या राऊंड करता. हे दोघं माझ्यापेक्षा कितीतरी तरुण आहेत आणि मला पूर्ण खात्री आहे, मला माहिती आहे की हा खेळ मी जिंकेन. तुला जिंकायचं होतं तर तुम्हाला निवडायला नको होतं. अनुभवहीन लोक असंच बोलतात. वो, ओके. 3, 2. ओके, ते सुरू झालंय. आतापर्यंत कुणीही आउट झालं नाहीये. शेवटी 1 जण होईपर्यंत आपण खेळणार आहोत. या फेरीनंतर आपल्याला फायनल 4 पैकी 1 जण मिळणार आहे. तू जिंकशील टोमर, नक्की जिंकशील. हे दिसतं त्यापेक्षा अवघड आहे. तुम्हाला तुमचा तोल सांभाळावा लागेल. इथे चुकीला जागा नाही. चल घे, तू करू शकतोस. श्वास घे. स्टीवन दमलाय. स्टीवन दमलाय. नाही. ओ ओ ओ माय गॉड. ओ माय गॉड. उभा राहा. उभा राहा. नाही. आपल्याला पहिलं एलिमिनेशन मिळालं. ओ माय गुडनेस. तू करू शकतोस टोमर. तू करू शकतोस. टोमर, तुला मदत करा. करण्याची किती इच्छा आहे. हो, आता याचा वेग वाढलाय. वरती वेगमुळे हलका करणं अवघड होत आहे. बायन खूपच दमलाय. तू फायनल 4 मध्ये पोहोचलायस. आपण त्याला निवडलं, तो डिझर्व करतो. प्लॅटफॉर्मवरून उतरण्याआधी तुला पुढच्या कॅप्टनची निवड करायची आहे. कोणालाही निवडू शकतोस. टोमर, आम्ही पकडू तुमची निवड करतोय. ओके, ठीक आहे. ती पुढची कॅप्टन आहे. तुला कोणता खेळ खेळायचा आहे? सहनशक्ती, ताकद की कौशल्य? कौशल्य. तुम्हाला प्रत्येकाला 75 पिंग पॉंग बॉल्सने भरलेलं एक बोल दिलं जाईल आणि तुम्हाला ते बोल पकडून फिरणाऱ्या ट्रॅक मधून टिकायचं आहे.
2 मिनिटांनंतर ज्यांच्याकडे सर्वात जास्त बॉल्स उरतील किंवा जो सर्वात शेवटपर्यंत टिकून राहील तो जिंकेल. तुला कोणाविरुद्ध खेळायचंय? ती राफेल तिने तिच्या मित्राचा शत्रू निवडला. मला ग्रीन टीमच्या कॅप्टनला बाहेर काढायचंय. आणि जुलियन. आणि तिचा माझी टीममेट. हा सामना अतिशय रंगतदार होणार आहे. राऊंड सुरू करा. ओ माय गॉड. आणि टीम फिन पडला. ओ उभी राहा. तू सुद्धा गेली आहेस टॉप 4 मध्ये. कॉंग्रॅट्स बेली. तू ऑरेंज टीमच्या कॅप्टनला आणि तुझ्या ग्रीन टीममेटला बाहेर काढलंस. 7 खेळाडू बाकी आहेत. तू कोणाला पुढचा कॅप्टन म्हणून निवडशील? ऑस्टिन. कौशल्य, ताकद की सहनशक्ती? मी ताकद निवडतो. तू कोणाविरुद्ध खेळणार आहेस? जोसेफ आणि मॅट चलाया. त्या दोघींना का नाही निवडलंस? सहज विचार. जेव्हा बाकी सगळे इथे स्पर्धा करत होते तेव्हा आम्ही ठरवलं आम्ही असं करू की शेवटच्या राऊंड मध्ये 2 मुली राहतील आणि मी त्यावर ठाम आहे. मित्रांनो, तुम्ही तयार आहात? नाही. चला सुरू करा. ओके. 5 सेकंद सुद्धा टिकला नसेल. ओके. तुमच्यापैकी कोणी स्लॅग वापरतं? खूपच मस्त. कारण आम्ही या व्हिडिओ सर्व विचित्र ट्रॅकचा विचार करण्यासाठी आणि ते शूट करण्यासाठी स्लॅगचा वापर केला. जसं की हे महाकाय स्पिनिंग मशीन. हे खरंच कमाल आहे. आमच्या अशा बहुतेक भन्नाट आयडियाज खरं तर रेकॉर्ड करण्यापूर्वी स्लॅग कॅनव्हसवर नियोजित आणि व्यवस्थित केल्या जातात. हे मी दिवसभर करू शकतो. गेली अनेक वर्ष आम्ही आमचे सर्व व्हिडिओ स्लॅगवर नियोजित करतोय. इतिहासातील सर्वात मोठा गेम शो 20 गेम्स बद्दल काय वाटतं त्याची योजना सुद्धा आम्ही स्लॅगवर केली होती. निर्मिती केलेली प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी आम्ही स्लॅगचा वापर केला. तुमच्या कामाच्या ज्या काही गरजा असतील, मीटिंग शेड्यूल करण्यासो, वर्क फ्लो ऑर्गनाईज करण्यासो किंवा व्यवसाय चालवण्यासाठी तुम्ही जे काही करता स्लॅग त्याकरता अगदी परफेक्ट आहे. करत राहा. आणि गोष्टी अधिक एक्साइटिंग करण्यासाठी आम्ही 10 रँडम लोकांना प्रत्येकी $10,000 त्याप्रमाणे $100,000 देणार आहोत. तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही स्लॅगचा वापर कसा करतो ते पहा आणि $10,000 जिंकण्याची संधी मिळवा. slack.com/MrBeast ला भेट द्या किंवा QR कोड स्कॅन करा. तो खाली पडणार आहे. ओके. वाव. कॉंग्रॅच्युलेशन. तू पुढे जातोय. तुम्ही दोघी तयार आहात? तरीही तुला कॅप्टनची निवड करावी मी लागेल. किंजली सोबत ब्लू टीम मध्ये होतो. ती माझी टीम कॅप्टन होती. तिनेच मला सोडवलं आणि पूल पार करण्यात मदत केली.